मित्रांनो नमस्कार। बघा तुमच्याकरता आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे की महाराष्ट्र पोलीस भरती या विषयामध्ये बघा तीन महत्त्वाचे अपडेट आहेत आणि हे तिन्ही अपडेट ह्या खूप महत्त्वाच्या आणि खूप तुम्हाला आतून मोटिवेशन देणारे आहेत। त्यामुळे प्रथमतः हा व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला व्हिडिओ आपले आवडतात पण तुम्ही लाईक करायचं विसरून जातात मित्रांनो। बघा आता जे पहिलं बघा अपडेट आहे ते अपडेट आहे पोलिसांचे रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली याबाबत नागपूर खंडपीठानं प्रश्न विचारलाय राज्य सरकारला डिपार्टमेंटला। तुम्ही आतापर्यंत रिक्त पदे असतील नवीन पदांना मंजुरी असेल याविषयी तुम्ही कार्यवाही काय केली नेमकं असं गुरुवारी नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला विचारणा केली आणि 2 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र द्या ते असं सांगितलेलं आहे। पण बघा यापूर्वी जे काही चाललंय पोलीस डिपार्टमेंटमध्ये की पोलीस भरतीच्या अनुषंगाने जागा मागवणे नवीन पदनिर्मिती असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय जलद चालू आहेत पडद्याआडून आणि भरतीविषयी जे अपडेट आहे ते अपडेट लवकर तुम्हाला येणार आहे। ॲज सून ॲज ते लवकर पॉसिबल होईल आणि तुमच्यापर्यंत ते जाहिरात ते प्रसिद्धीपत्रक ही येणार आहे। पण यात एक ट्विस्ट आहे मित्रांनो, तुम्हाला ते ट्विस्ट शेवटला कळून जाईल की महत्त्वाचं नेमकं ट्विस्ट काय आहे आणि तुमच्याकरता एक महत्त्वाची यावेळेस अपडेट येणार आहे। ती अपडेट तुमच्याकरता खूप महत्त्वाची सुद्धा असणार आहे। बघा आता पुढलं गोष्ट आहे ते म्हणजे जे हे काही प्रस्ताव आहेत जागेविषयीचे रिक्त जागेचे नवीन जागेचे हे प्रस्ताव डिपार्टमेंटनं राज्य सरकारला पाठवलेत ऑलरेडी। म्हणजे कोर्टाने जे माहिती मागवली आहे पण ते माहिती डिपार्टमेंटनं अगोदरच राज्य सरकारला पुरवली आहे। त्यांनी त्या पदांना मंजुरी मागितली आहे। आता फक्त विषय काय ते पद मंजूर झाले त्यावरती सह्या झाल्या की लागलीच तुमच्या जाहिरातीला सुरुवात होईल। ही झाली पहिली अपडेट। आता दुसरी अपडेट बघा ते म्हणजे SRPF राज्य राखीव पोलीस दल यामध्ये नवीन 7 तुकड्या म्हणजे सॉरी ह्या 7 गटामध्ये किंवा 7 जास्त गटामध्ये आता नवीन तुकड्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहेत। कारण काय तुम्हाला कारण सांगतो नंतर मी। पण बघा आता SRPF मध्ये कंपनी असतात, ए कंपनी बी कंपनी सी कंपनी डी कंपनी ई कंपनी एफ कंपनी असं। मग यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या असताना एक नवीन कंपन्या प्रत्येक SRPF मध्ये हे निर्माण होणार आहेत। कारण काय गडचिरोलीमध्ये नवीन पोलीस मदत केंद्र स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ पुरवण्याच्या हेतूनं आणि जे नक्षलवादी एरिया आहेत त्या एरियामध्ये म्हणजे सुसज्ज असं मनुष्यबळ त्या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे। त्यासाठी SRPFच्या जे काही तुकड्या आहेत त्यामधील काही कंपन्या आहेत त्याची वाढ होणार आहे आणि एकूणच पदाच्या एक 700 ते 800 पदं ही जास्ती SRPF मध्ये या भरतीमध्ये ॲड होतील। म्हणजे भरतीसुद्धा SRPFची यावेळेस चांगली होणार आहे बऱ्यापैकी। आणि बघा पुढली महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे आता हे अपडेटविषयी पोरामध्ये जास्ती आता मॅसेज येतात। मला सकाळी मॅसेज चालवत आहे की या बाबतीमध्ये ग्राउंडच्या बाबतीमध्ये की सर ग्राउंडमध्ये बदल होणार आहे त्यामध्ये 5 किलोमीटर किंवा 800 मीटर या दोन्हीपैकी इव्हेंट होऊ शकतात असं पोरांचे मला मॅसेज आलेले आहेत। त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे काय माहिती नाही पण एक पाठीमागे मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काही मुद्दे मांडले होते ग्राउंडविषयी पण त्यातून नेमकी एक्झॅक्टली माहिती काय नेमकं होणार आहे काय याच्याविषयी अजून अद्याप काहीही माहीत नाही। पूर्वी बघा 2008-9 मध्ये पोलीस भरतीसाठी 800 मीटर रनिंग होती। मग हे 800 मीटरवरून डायरेक्ट 5 किलोमीटर केली होती नंतर ते 1600 मीटरवरती आले। म्हणजे 800 मीटरवरून 5 किलोमीटर केली आणि 5 मध्ये जास्त मुलं मरण पावले गेली काय त्या काळामध्ये त्यामुळं परत ते 5 किलो सोडून त्यांनी लगेच 1600 मीटर केले। पण 1600 मीटरला पण प्रॉब्लेम तोच येतोय उन्हाळ्या दिवसामध्ये खूप त्रास मुलांना होतोय। हा एक प्रॉब्लेम डोळ्यासमोर घेऊन या ग्राउंडमध्ये बदलसुद्धा अपेक्षित आहे आणि ते बदलसुद्धा होतील। पण याविषयी अधिकृत माहिती आपल्याकडे नाही। तशा वरच्या 2 ह्या माहिती आपल्याकडे अधिकृत होत्या त्या प्रूफ सहित होत्या पण ही जी बातमी आहे ती आपल्याकडे अधिकृत अशी नाही। म्हणजे यावरती आपण 100% विश्वास ठेवू शकतो अशातली ही बातमी नाही। त्यामुळे बघा आता हे जे काही ग्राउंडचे बदल आहेत किंवा हे भरतीविषयी जे काय नवीन पत्रक असतील याची तारीख मित्रांनो एक 6 तारखेपर्यंत मार्चच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत। ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे काय बदल आहेत का किंवा पोलीस शिपाई सेवा प्रवेश 2025 मध्ये काय बदल केलेले आहेत का ह्या सगळ्याविषयी जे पत्रक असतं ते पत्रक प्रसिद्ध हे 5 किंवा 6 तारखेला होऊ शकतं
त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते बातम्या हे येतील. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की हे माहिती येते कुठून, ती फक्त बघत राहा, तुम्हाला याची उत्तरं आपोआप मिळत राहतील. ठीक आहे. आणि जे काही नवीन मुलं भरती करतात त्यांनी आपले पाठीमागचे जाऊन व्हिडिओ बघून घ्या. आपण पाठीमागे व्हिडिओ केलेले आहेत मागच्या वर्षी, त्यामुळे तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे, लेखीविषयी ग्राउंडविषयीची सगळी टोटली माहिती. त्यामुळे तुम्ही तेही व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण दररोजचं एक व्हिडिओ पोलीस भरतीचा आणतो आणि एक व्हिडिओ योजनाचा आणत असतो. ठीक आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण गाफील राहू नका. सर्व तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. भरतीची ॲड कधीही येऊ शकते, त्यावेळेस तुमची तयारी असायला पाहिजे. फक्त एवढी गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, तयारी करा. नमस्कार. व्हिडिओ शेअर करा.